नमस्कार. श्रवणानंद उपक्रमांतर्गत आपण ऐकतो आहोत राजीव पटेल लिखित लोकनाथ. दुपारनंतर भानुदासाला प्रसन्न वाटू लागलं. तो गाई वासरांशी खेळू लागला. नंतर त्याने शेण गोळा केलं. गव्हाचा भुसा घालून त्याच्या गोवऱ्या थापल्या. पोराला कामं बी येतात. बाया बापड्या हसत होत्या. भानुदासानं उतराई केली होती. पहाटेला बांधाबांधाने भानुदास निघाला होता. त्यानं वायव्य दिशा धरली. देवगिरी दिसू लागला. एका दाट झाडीत त्याला काही बांधकाम दिसलं. त्याचा मूळ स्वभाव जागला. ते पुरातन शिवालय होतं. सूर्याचा पहिला किरण पिंडीवर पडायचा, म्हणून ते सूर्यमंदिरही होतं. आक्रमणाच्या वेळी झट दिशी गाडून टाकता येईल असं त्याचं स्थापत्य होतं. भानुदासाने काटे दूर केले, झाडं झुडपं उचकली आणि दगडगोटे ढकलून तो खाली उतरला. नाथ संप्रदायींचा तिथे वावर असावा असं त्याच्या ध्यानात आलं. विझलेली धुनी होती, चिमटा होता, रुद्राक्ष माळ होती, एक कांबळं होतं. भानुदास आता आपल्या वेदना, क्षुधा सगळं विसरला. त्यानं कांबळं झटकून अंथरलं. त्यावर पद्मासनात ताठ बसला. चिमटा हाती धरला, गळ्यात माळ घातली, धुनीतलं भस्म कपाळी बांधून आपले डोळे बंद करीत म्हणाला, अलख निरंजन. गमतीचा खेळ होता खरा, पण भानुदासांनी डोळे उघडलेच नाहीत. पैठण ग्रामात ज्याच्या त्याच्या मुखी भानुदासाचं नाव होतं. त्याला न ओळखणारा सापडणं विरळाच. भानुदासाच्या सर्व समाजातील मित्रांकरवी शोध मोहीम सुरू झाली. पुरातन प्रतिष्ठान नगरीच्या अरण्यात, उत्खननाच्या खड्ड्यात, नदीच्या डोहात सर्वत्र शोध थकले. कोळ्यांनी जाळी फेकून पाहिली. शासकाद्वारे सांगण्यात आलं. गावात चुली पेटल्या, पण अन्नोदक खपलं नाही. श्याम भटजींचा ताठरपणा आता नमला होता. मनुबाईनं अंथरूण धरलं. भानुदासाचे गुरुजी शोधून आणतो असं सांगून सासूरवाडी परागंदा झाले. शासनाकरवी गुराखी, वन राखणारे, मेंढपाळ, भटके, वैदू यांकडे विचारणा सुरू झाली. त्यात खडकेश्वराच्या लघुरुद्र सांगणाऱ्या व्यापाऱ्यालाही विचारलं. एका गुराख्यानं कांबळ्यावर बसलेलं पद्मासनात कलंडलेलं पोरगं दाखवलं. जागा झाला तेव्हा तो पुरता बदललेला होता. भानुदास पैठणला परतला. तो अबोल झाला होता. आल्या आल्या त्यानं गाई वासरांची सेवा सुरू केली. गंगेवरून पाणी भरणं सुरू झालं. घरामध्ये सर्वांचं बोलणं कमी होतं. त्यांचंही मौन झालं. 4 दिवसांनंतर भानुदासानं आपल्या एका सहाध्यायाला गाठलं. नदीच्या पलीकडे जाऊन एका सप्ताहात तो वर्षभराचं पाठांतर म्हणू लागला. सहाध्यायीने विचारलं, मग तेव्हा का ढिम्म बसायचास? त्यावर, तुमचं महत्त्व वाढावं म्हणून. यावर तो काय बोलणार मित्र? त्याच्या आकलनाच्या पुढचं होतं ते. वर्ष संपून मास सरले. वडिलोपार्जित शेतीवर आपल्या चुलत्याबरोबर भानुदास राबायला लागला. त्याला त्यातली चांगली समज यायला लागली होती. परिचित मेंढपाळ, शेळ्या पाळणाऱ्यांना तो कोरड्या शेताला वस्तीला बोलवून आणे. त्याला वाटे आपली गोशाळा असावी. शेतकऱ्यावर गाई वासरांचा भार पडत नाही असं तो म्हणे. लोक म्हणत, ब्राह्मणांकडून कष्टाची कामं होत नाही. भानुदास आकाशाकडे बघी, जमिनीवर निरीक्षण करी. क्षितिजावर ढग दिसला की गिलक्या घोसाळ्याच्या वेलींवर गोमूत्र शिंपे. रान बाबूळ सोलून त्याच्या काठानं मंडप उभारी. जाई जुई वेल फुलवी. मांडवामुळे वेलीमध्ये हवा फिरते. तो स्वतःशी बोले आणि स्वतःच निर्णय घे. त्याचा चुलता पाहत राही. तो औषधालाही रिकामा सापडत नव्हता. इतकं सगळं करून तो ठरल्या वेळेस नाहीसा होई. जुनं प्रतिष्ठान आणि पैठणच्या सीमेवर ज्ञानदेवांनी रेड्यामुखी वेद म्हणवले त्या शांत जागी तो जाई. जुनं शिवमंदिर होतं. तिथे तो गोंडपाट टाकून डोळे बंद करी आणि जगाला विसरे. त्याचे डोळे चमकत, कमालीची ऊर्जा त्यात संचारे. असाच शिवमंदिरातून तो थेट आपल्या घरी येत होता. बाहेरगावची मंडळी दिसली. त्यांचं ध्यान भानुदासावर गेलं. उन्हा तान्हाने रापलेला त्याचा मूळचा कृष्णवर्ण चमकत होता. माथी मोठी शेंडी बांधली होती. ते बघून बाहेरगावच्या गावकऱ्यांनी त्याला हटकत विचारलं, बामणाचा ना तू? होय, गाई दान द्यायच्या होत्या. मी दान घेत नाही, तो पुढे निघत म्हणाला. अरे जरा थांब, सांग तरी कोणी घेईल का? ब्राह्मणाळीत जा. भानुदासाचं रुक्ष उत्तर आलं. गाई पाहून कुणी घेत नाही, त्या दुपट्या नाहीत. एक म्हातारा पुढे सरकत म्हणाला. भानुदासाची नजर दूरवर एका झाडाच्या बुंध्याला बांधलेल्या गायीवर गेली. पार हाडं वर आलेल्या सगळ्या होत्या. भानुदास पुढे निघाला. त्यांनी त्याचा मार्ग रोखत विचारलं, बोल तर खरा. काय बोलू? खाटकाकडे पाठवायच्या गायी ब्राह्मणाच्या गळ्यात मारता?
चारा पाणी करता करता ब्राह्मणच मरायचा. सुधारल्या गाई तर आहातच. आमचा विचार बदलला, गाई परत नेतो म्हणायला. तसं नाही हो, तुम्ही फारच स्पष्ट बोलता. दिसता तर पोरसवदा. तुम्ही तुमच्या गावच्या पाटलामार्फत आमच्या पाटलांशी बोला. त्यासाठी जागा निश्चित करा. मग खाटकाकडे जाणारी सगळी जनावरं थांबवून गोशाळा उभारता येईल. भानुदास चालायला लागला. त्याच्या पाठमोऱ्या आकृतीकडे ते थक्क होऊन पाहत राहिले. पैठणमध्ये गोशाळा उभी झाली. भानुदासानं सगळ्या जाती जमातीची तरणी पोरं एकत्र केली. त्यांना त्यांच्या शैलीची कामं वाटली. वर्ष सव्वा वर्षात गोशाळेतलं दूध पैठणातल्या बालकांना मिळणार होतं. काम करणाऱ्यांच्या वावरात शेणखत पडणार होतं. ज्यांना गोवऱ्यांसाठी शेण हवं त्यानं त्यांच्या वाट्याचं शेण मिळणार होतं. पैठणात एक सांस्कृतिक हालचाल सुरू झाली होती. आपल्या शेतात आदर्शवत श्रम करून भानुदासानं त्याचं बियाणं तयार केलं. 1 पोतं बियाणं नेणारा 5 पोती धान्य परत करणार होता. भानुदास व्यापारी झाला. त्याच वेळेस तो नदीपलीकडे जाऊन पवमान सूक्त, त्रिसुपर्ण, श्रीसूक्त, सूक्त, विष्णुसूक्त तसंच सप्तशती इत्यादी कर्म अभ्यासत होता. त्या दिवशी पाणी भरून गाई वासरांचं पाहून भानुदास शेतावर आला. त्याची भिरभिरती नजर सर्वत्र फिरत होती. श्रमाचं मोल ठरवता येत नाही खरं, पण येणारं उत्पन्न मोल ठरवून जातं. कोरडवाहू जमिनीतल्या पिकांकडे पाहून विषण्णतेने पुटपुटला. गोशाळेकडे चक्कर टाकून तो थेट गंगेवर आला. त्याच्या मस्तकातून त्याचं शेत हलत नव्हतं. वेळेवर पाऊस झाला की बाजरी, ज्वारी, मूग, तूर, भुईमूग, कांदा व्हायचा. शेवटचा पाऊस बरा झाला की गहू, हरभरा, दादर, न्याहारी जेवणानंतर हात धुतल्या पाण्यात वेली. पण उत्तम उत्पन्नासाठी हवं पाणी. भाजीपाला, गुरंढोरं, उन्हाळ कांदा, भुईमुगासाठी चांगलं पाणी हवं. पैका हवा असल्यास ऊस, मग गुऱ्हाळ यासाठी हवी विहीर पक्क्या पाण्याची. आणि त्यासाठी पाहिजे भांडवल. कुठून व्यवस्था व्हायची? या विचारात त्याने डोहात केव्हा सूर मारला त्याचं त्यालाच कळलं नाही. मग त्याच विचारात नदी प्रवाहाला आडवं कापत या थडीहून त्या थडीवर पोहत राहिला. जेव्हा बाहेर आला तेव्हा त्याचा पाय किनाऱ्यावरच्या फरशीवर ठेरेना. तो कापायला लागला. चांगलंच पोहून झालंय असं म्हणत त्याने अंगरख्याच्या खिशातून लंगोटाची कोरडी वळी काढली. 4 नाणी जपून काढली. नंतर धोतर अंगरखा ओला लंगोट खळबळून पिळला. झटकून वाळूवर वाळत घालताना त्याचं लक्ष गंगेत हस्तपाद प्रक्षालन करणाऱ्या त्या खडकेश्वराच्या व्यापाऱ्याकडे गेलं. अहो शेठजी, नमस्कार. भानुदास म्हणाला. ओळखलं नाही रे पोरा? कसं ओळखणार? असं म्हणत भानुदासाने त्यांना स्मरण करून दिलं. नंतर विचारलं, आज इकडे कोणीकडे? अधिक मास आहे म्हटलं, गंगेकाठी रुद्र करावा, नाहीतर अभिषेक करावा. आमच्या खडकेश्वर गावात एकच खडकेश्वराचं मंदिर, तिथे गर्दी फार, ब्राह्मणांची वानवा, इथे गंगाघाट, इथलं मोठेपण वेगळंच. मग खडकेश्वराहून अंधारात निघालो तर सूर्य कासराभर आल्यावर पोचलो. मला उशीर झाला, ब्राह्मण मिळेनात. आता जातो परत. तू काही शिकला नाहीस, नाही तर तुझ्या करवी निदान अभिषेक तरी करवला असता. व्यापारी हसत म्हणाला, चला, एका स्थळी शांतपणे अभिषेक होऊ शकतो. किंचित विचार करून भानुदास म्हणाला, येताय? हो तर. भानुदासाने ओलसर धोतर नेसलं, नाणी कनवटीला खोचली, अंगरखा लंगोट घडी करून तसंच घेतलं आणि मग म्हटलं, आपण एवढ्या दुरून आलात, एखादा तांब्या भांडा असेल तर घ्यावं. पुरातन प्रतिष्ठान नगरीच्या अवशेषांमध्ये एक जागृत पण दुर्लक्षित शिवलिंग आहे. तिथं व्यत्यय होणार नाही. अवश्य. भानुदास आणि व्यापारी चालायला लागले. घोडागाडीला त्या स्थळी यावयाला गाडीवानाला सांगून ते निघाले. हातपाय धुवा, आपल्याच गाडीतलं आपलं आसन मागवा, तांब्या गंगेतून उभारून आणा, मी आलोच. निर्जन स्थळीचं ते लिंग मोठं आकर्षक, ते स्थळ मोठं पवित्र वाटत होतं. व्यापारी शांतपणे आसनस्थ झाला. बेलाच्या पर्णांची फांदी, पळसाची ओली पानं घेऊन भानुदास परतला. त्यानं स्वतःसाठी पळसाची पानं रचली, त्यावर बसला आणि त्रिदल तोडत त्याने विचारलं, काही इच्छा आहे? व्यापाऱ्याने मस्तक हलवलं. गोत्रोच्चारासहित स्थळ काळाचा संकल्प पूर्वभाग माझ्या मागे म्हणा आणि इप्सित संकल्प मनात म्हणा. भानुदासाने तटस्थपणे स्पष्टता दिली. रुद्रसूक्ताचा भरीव नाद घुमायला लागला. व्यापारी निर्विचार होऊ लागला. 11 वेळा रुद्रसूक्त म्हणून भानुदासानं पुन्हा संकल्प जल घ्यायला लावले. भानुदासाच्या मागे व्यापारी पूर्णाहुतीचे शब्द उच्चारित होता. भानुदास बोलून गेला, पुढच्या संवत्सरात पत्नी आणि बाळासह अभिषेकाला येईन. व्यापारी चमकला.
तो निपुत्रिक होता. पळसाची पानं गंगेत भिरकावीत भानुदास म्हणाला, आपण खडकेश्वरी जाऊ शकता. दक्षिणा मी घेत नाही. भानुदास झप झप चालायला लागला. चालता चालता त्याने वाळलेल्या लंगोटीची गुंडाळी करून सदऱ्याच्या खिशात खोवली. अंगरखा चालता चालताच अंगात चढवला आणि उन्हाच्या तिरेपीत व्यापाऱ्याला भानुदासाच्या पाठीवर 2 वळाचे पट्टे दिसले, जे अद्याप मिटलेले नव्हते. मी वृषाली केळकर आजच्या वाचनाचा येथे समारोप करते. हरिओम तत्सत. जय हरी विठ्ठल.